नागपुर जिले के पारशिवनी तहसील अंतर्गत नांदगांव बखारी क्षेत्र में महाजनकों के ऐश डैम से प्रभावित किसानों और स्थानीय युवाओं ने रोजगार की मांग को लेकर नाराजगी जताई है। ग्रामीणों का आरोप है कि परियोजना के लिए उनकी कृषि भूमि अधिग्रहित किए जाने के बावजूद उन्हें रोजगार में प्राथमिकता नहीं दी गई, जबकि सुरक्षा गार्ड सहित कई पदों पर बाहरी लोगों को नियुक्त किया गया है। परियोजना प्रभावित किसानों ने दावा किया कि वर्षों से रोजगार, मुआवजा और अन्य सुविधाओं की मांग की जा रही है, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। ग्रामीणों ने नांदगांव ऐश डैम, कोराडी और खापरखेड़ा ताप विद्युत परियोजनाओं में स्थानीय युवाओं को प्राथमिकता देने की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि मांगे पूरी नहीं होने पर व्यापक आंदोलन किया जाएगा। तो की इथं नांदगाव येथील डॅम बनलेला आहे आणि इथं कमीत कमी 25 ते 30 लोक बाहेरचे नोकरी करतात। तर आमचं वारंवार साहेबांना आणि इथच्या स्थानिक आमदारांना आम्ही म्हटलं आहे की आमच्या गावातल्या काही मुलांना रोजगार द्यावा। पण मागच्या आठवड्यात रविभवनमध्ये आमदार साहेबांनी मीटिंग घेतली होती माननीय आशिषजी जयस्वाल साहेबांनी। तर तिथं आम्ही आपली भूमिका मांडली की आम्हाला रोजगार पाहिजे, 30 ते 40 लोक खाली आहे। तर त्यांनी साहेबांना म्हटलं, MD साहेबांना म्हटलं, तर MD साहेबांनी डायरेक्ट म्हटलं की ऑलरेडी जास्त प्रमाणात इथं लोक आहे, तर तुम्ही बावनकुळे साहेबाकडे जाऊन भेटा, त्यांच्याकडून काम होईल तुमचं। तर एवढं म्हणून जयस्वाल साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले। मी देवेंद्र भयालाल पुरे। माझी शेती 30 ते 35 वर्षापासून गेलेली आहे। महाजनगाव डॅम, नांदगाव आणि बखारी यामध्ये। पण ट्रेनिंग करता फक्त आम्ही 15 ते 16 वर्ष झालेत, ट्रेनिंगच चालू आहे। ट्रेनिंगमध्ये नाही आम्हाला कोणाला मेडिकल लागू इश्यू आहे, नाही कोणाला काही एक क्वार्टर लागू आहे। आता आमच्या गावाचा एक व्यक्ती आता 7 वर्ष झालेत, तो जाताना येताना तो ड्युटी करताना ड्युटी पिरियडमध्ये तो घरी येतो ऑफिसमध्ये, त्याची जीव चालला गेला ॲक्सिडेंटमध्ये। आणि त्याला मोबदला पण मिळाला पण नाही। त्याचं नाव काय? कोणाचं? संजय श्रावण धुर्वे। तो व्यक्ती मरण पावला, त्याला नाही मोबदला दिला कोणा याच्या। आणि अशा समस्या म्हणून आतंकी रिझल्ट लागला, भरती केली। ते 400 लोकांची भरती न करता ते 400 लोक ॲड जे प्रकल्प असतात तेच करा ना तुम्ही बाहेरचे लोक का बरं भरतात त्याच्यामध्ये? 800 जागा काढल्या तुम्ही, ते 800 जागेमध्ये तुम्ही आपलं हेच करा ना। 800 लोक ज्यांची शेती गेली प्रकल्प असतात त्यांनाच करा ना। आणि जेव्हा आता आमचे आम्ही राहणारे नांदगाव रहिवासी, आमची शेती 20 वर्ष झाली गेली आहे। पण आतापर्यंत बावनकुळे साहेबांनी आपल्या एरियातले पोरं ज्यांचे 1 एकर बी शेती नाही गेली त्यांनी रोजगार देत आहे ना। आमची शेती 50 लाख रुपये एकरची शेती घेऊन आम्हाला बेरोजगार केला, भूमिहीन केला आणि बेरोजगारी वाढवली। आता कसं होत आहे की बाहेरची सिक्युरिटीवाले येत आहे, ते इथं ड्युटी करत आहे ना। आमची शेती घेऊन यांनी आम्हाला रोजगार नाही दिला। तर माझं इतकंच म्हणणं आहे की आम्ही जे बेरोजगार आहोत, तर आम्हाला कोराडी पॉवर प्लॅन्ट म्हणावं की खापरखेडा पॉवर प्लॅन्ट म्हणावं, या आमच्या नांदगावच्या हेड डॅमवर आम्हाला रोजगार देण्यात यावा, बस इतकंच आहे। मी देवचंद सांगाजी चव्हाण, राहणार नांदगावचा रहिवासी आहो। माझी शेती गेली आहे, पण जाऊन माझे मुलं कधी लागले नाही। वरून बावनकुळे साहेबाकडे गेलो होतो आम्ही, आत्ताच गेलो, मग आता तिथूनच इकडे आलो आम्ही। तर आमच्या मुलगा लागला पाहिजे असं माझी बावनकुळे साहेबाला विनंती आहे। मी 15 वर्ष माझी सदस्य राहिली, 5 वर्ष मी सरपंच राहिलो, पण समस्या काहीच नाही। कोणत्या पक्षामध्ये होते तुम्ही? BJP मध्ये 40 वर्षापासून आसले साहेबच्या काळापासून आपला वाडीपासून भाऊ योगेश याने बी खूप मदत केली, पण काही सरकार काँग्रेसची होती तेव्हा। बस एवढं शब्द सोड। मागणी काय आहे? आपल्याला ड्युटी लागली पाहिजे, मुलाला रोजगार मिळाला पाहिजे। गावातले बी
म्हणजे गावातील स्थानिक बेरोजगारांना शेती बी जाऊन माझ्या शेतीमध्ये मकान बनलं, पंप आपलं उलट माझ्या नको सर्वांच्या हा सर्व तेच आहे तिथं, काही मी आपल्यासाठीच नाही म्हणत. मोबदला पण नाही मिळाला नाही पैसा बी मोबदला नाही. घेतला नाही त्याने, घेतलाच नाही. कमी मोबदला होता म्हणून घेतला नाही.